गुंडांना सहकार्य करणार पीआय असून गेवराईचा पण आणि शिवाजीनगरचा पीआय ईपीआय कोण असेल ते पण मोजत नाहीत आम्ही. तुला गृहमंत्री तू असला तरी, मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना VIP ट्रीटमेंट देणार. चॅलेंज देऊन केलेले कामं आहेत. म्हणून तोच इथं गेवराईला रगा देणारा तोच आहे आणि धमक्या देणारा सुद्धा तोच आहे. याला बऱ्याचशा गोष्टी माहीत ह्या. याला फरार होईल, फरार होऊ देऊ नका. SP साहेब बीडचे आणि तपास यंत्रणेने सांगतो तो फरार होईल, त्याला फरार होऊ देणार. खूप माहिती त्याचं. कुंकड लपले होते आरोपी, काय होते ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे. 100% असायला पाहिजे. ज्याची गाडी जप्त केली केज पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडताना त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती. यांना आरोपी करा. गेवराईचा PI EPI कोण आहे त्याला सुद्धा करा. त्याचे CDR काढा. गेवराईचे सुद्धा सगळे फुटेज काढा, CCTV सुद्धा. तिथला 10 मिनिटासाठी जरी गायब असेल CCTV तरी त्या संबंधित PIला EPIला सस्पेंड करून त्याला 6 आरोपी करा. आणि आता तिसरी गोष्ट, सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशीला घ्या. दुखत नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं. विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना, आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, तुमचे डॉक्टर नीचपणाचा कळस गाठायला लागलेत. एका आरोपीला कुठं सांभाळावं, काय करावं, दुखत नसून का दुखतं सांगावं हे अवघड आहे. तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब, आणि एक गुप्त यंत्रणा पण लावा. SIT CIDला आणि SPंना सांगणे, मुख्यमंत्र्यांना सांगणे. सरकारी दवाखाना म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे. मुख्यमंत्र्याला सुद्धा, गृह विभागाला चॅलेंज आहे, तपास यंत्रणेला सुद्धा चॅलेंज आहे.